मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा. रोहित पवारांच्या आरोपाला भाजपच्या गोपीचंद पडळकरांचं तिखट प्रत्युत्तर. ज्या लोकांना आपलं शेंबूड काढायचं माहीत नाही, विदर्भामधले प्रश्न काय आहेत याची अक्कल नाही, आजवर कुठे कुठे काम केलं, हे लोक आज देवाभाऊवर बोलत आहेत. हे त्यांचं अज्ञान आहे. अरे, ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात त्या विदर्भाचा गेली 8 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी कधी न केलेल्या विकास कामांचा बॅकलॉग देवाभाऊंनी भरून काढला आहे. कुठेही राजकारण न करता त्यांनी जो महाराष्ट्राचा विकास सुरू केला आहे, त्यांच्या आजोबांनी शरद पवार विकासाची एक वीट रचली नाही, त्यामुळे बाकीच्यांनी अक्कल जास्त पाजू नये. महाराष्ट्र महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघा. त्यांच्या सरकारच्या काळामध्ये लोणावळ्यातील बोरघाटातील अमृतांजन पूल आहे, तिथे आजवर किती अपघात झाले, दरडी पडून किती लोकांचा बळी गेला, हे त्यांनी पुलावर बघायला यावं. बाहेरच्या देशामध्ये काय परिस्थिती आहे याची माहिती घ्यावी आणि मग राजकारण करावे. ज्यांचा जन्मच भ्रष्टाचारामध्ये झाला आहे त्यांनी यावर बोलू नये, असं म्हणत भाजप आमदार पडळकर यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या सरकारच्या काळात मिसिंग लिंक कनेक्टिंग राज्य सरकारच्या माध्यमातून बदललेल्या आहेत. जगामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या सर्व इथे वापरण्यात आलेल्या आहेत. पहिला पाऊस आहे असं होत राहतं. बाहेरच्या देशामध्ये काय परिस्थिती आहे याची जरा माहिती घ्या आणि मग राजकारण करा, असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. ज्या लोकांना अक्कल नाही, शेंबूड काढायचा माहीत नाही, विदर्भामधले प्रश्न काय त्याची अक्कल नाही, कुठं अजून कुठलं काम केलं नाही, ही लोक देवाभाऊंच्या वरती बोलतायत. हे यांचं अज्ञान आहे. अरे, ज्या विदर्भातून हे येतात लोक, त्या विदर्भाचा गेली 60 वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी त्यांचा बॅकलॉग भरून काढला नाही. तो बॅकलॉग देवाभाऊंनी भरून काढलेला आहे आणि त्यामुळं राजकारण न करता त्यांनी जो महाराष्ट्राचा विकास सुरू आहे त्या विकासाच्या सोबत यावं. हे आता बाकीच्यांनी अक्कल जास्त पागळवत बसू नये.